मी पेंट मार्करने पूर्ण सगळ्या लाईन्स इथे पेंट करून घेतल्या, म्हणजेच ट्रेस करून घेतली डिझाईन. आणि आता आपण त्याला डिझाईन टू डिझाईन कट करून घेत आहोत. कट करून झाल्यानंतर तुमची रांगोळी काहीशी अशी दिसेल. आहे ना सुंदर आणि सोपी. ही रांगोळी अगदी 5 मिनिटात माझी ट्रेस करून झाली बरं का. आणि हो, तुम्हाला माहिती आहे ही रांगोळी ना वॉटरप्रूफ पण आहे. कशी दाखवते चला. बघा इथे एकदम हायलाईट होण्यासाठी मी काय केलं ना, ब्लॅक परमनंट मार्करचा पण वापर केलाय. काही काही म्हटलं मोती आपण ब्लॅक परमनंट मार्करने हायलाईट करून दाखवूया, म्हणजे आपली नथ अजून सुंदर दिसेल. परमनंट मार्करचा वापर करताना मैत्रिणींनो एक लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही ते ट्रेस करून घ्याल त्याच्या 5 ते 10 मिनिटं त्याला व्यवस्थित सुकून द्या. सुकल्याने काय होईल, तुमची रांगोळीचं जे इंक आहे ते इथे तिथे पसरणार नाही आणि डिझाईन अगदी तशीच्या तशी उमटेल. पहा ना किती व्यवस्थितरित्या आपली डिझाईन ट्रेस झालेली आहे. अगदी मी त्या प्रत्येक स्टोन्सला ना व्हाईट पेंट मार्करने फीलही करून घेतलेलं आहे. फील करून झाल्याने काय होतंय, म्हणजे त्याच्यामध्ये एक स्टोनचं एक मण्यांचं इफेक्ट आलेलं आहे. आता आता माझी मैत्रीण हे सुद्धा मला म्हणाली की शिल्पा यार प्रत्येक वेळेला ना तू खूप छान छान आयडियाज देतेस खरे, पण त्या आपल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचतंय की नाही हे सुद्धा तू बघ. म्हणजे मग नंतर तिने मला मस्त अशी आयडिया दिली की तू वॉटरप्रूफ करून दाखव. तू तुझं जे काही म्हणणं आहे ते प्रूफ करून दाखव तुझ्या व्हिडिओमध्ये. पहा इथे मी पाणी टाकून तुम्हाला दाखवते. रांगोळी पूर्णपणे व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्ही हा प्रकार करायला जा. अगदी केल्या गेल्या तुम्ही त्यावर पाणी टाकाल तर निघून नाही का येणार. इथे पहा पाणी टाकल्यानंतर सुद्धा आपली OHP शी तशी तशी आहे, कारण हे पेंट पार्कर आहे. पेंट पार्कर कोणत्याही मेटलवर काम